फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे तुमचं। मी हा जो व्हिडिओ बनवते तो एक रिॲक्शन व्हिडिओ आहे आणि माझे मत आहे की ज्या ब्लॉगरला मी फॉलो करते ती आहे हाऊस क्वीन आणि तिचे व्लॉग्स मी साधारण 30-40,000 सबस्क्रायबर असल्यापासून बघितलेले आहेत। आणि तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तो तिच्या चाळीतल्या घराचा। शी इज फ्रॉम बॉम्बे आणि त्याच्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली अँड शी इज नाऊ डुईंग फॅब इन हर लाईफ। तर तिच्या लाईफमध्ये ट्रोलर्सने लिटरली एक कमेंट केली होती की बाबा तुझं चाळीतल्या घराची शो ऑफ तू करतेस आणि फेक प्रमोशन्स करतेस आणि तू इथं चाळीत राहून अशी जे प्रमोशन्स करते तर कोण तुझं प्रोडक्ट खरेदी करणार आहे अँड ऑल दॅट असं काहीतरी मी बघितलं होतं। आणि तिने स्वतः जे कोणी पिन केलं होतं म्हणजे जी कमेंट केली तिला पिन केली आणि तिने नंतरचा पूर्ण व्हिडिओ बनवला होता की बाबा आय फील व्हेरी बॅड आणि तिला रडू वगैरे आलं। पण मला हे बघून लिटरली वाईट वाटलं की बाबा जे कोणी असे कमेंट करतायत ना की बाबा समवन इज कमेंटिंग, का तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत किंवा तिच्या लायकीच्या इतक्या आहात का की तुम्ही तिला कमेंट करताय? नाही, शी इज हाऊसवाईफ विथ अ हाय प्रोफेशन, मतलब तिने चांगलं तिचं एज्युकेशनसुद्धा आहे पण काही कारणास्तव ती जॉब नाही करू शकत। तो तिला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी घरात बसून पैसे कमवण्याचं ठरवलं आणि त्याच्यात ती सक्सीड खूप सुंदर झालेली आहे। तिचे खूप सुंदर फॉलोअर्स आहेत अँड शी इज डुईंग फॅब। कारण की बऱ्याच अशा गृहिणी तिच्याशी अटॅच आहेत की ज्या लिटरली म्हणजे खूप लाईक करतात त्याला आणि आय सी हर। सो मला एक कळत नाही, तुम्ही इफ शी इज डुईंग प्रमोशन तुम्हाला नाही पटत आहे, यू स्किप द पार्ट। बट तुम्ही एखाद्याला खाली खेचण्यासाठी म्हणून जर अशी कमेंट करता इट इज नॉट राईट। कारण की अशी कमेंट करून तुम्ही तुमची पातळी दाखवता ना की त्या व्यक्तीची, कारण की ती व्यक्ती इन फ्युचर पुढेच जाणार आहे आणि चांगलंच करणार आहे। पण असं करून तुम्ही स्वतःला खाली करत आहे। सो काय म्हणतात त्याला, तिने ना केवळ स्वतःला तिच्या बहिणीलासुद्धा या यूट्यूबमध्ये आणलं, भावालासुद्धा आणलं आणि दे आर डुईंग good also and they will do good also. YouTube is not a small platform. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात। एक गव्हर्नमेंट जॉब वाला व्यक्तीसुद्धा एखादा एवढं पेमेंट नाही ग्रॅब करू शकत, तेवढं सुद्धा पेमेंट यूट्यूब त्याच्यापेक्षाही जास्त पेमेंट यूट्यूबर घेतात। सो शी इज डुईंग नाईस। आणि तुम्ही ज्या 100 चांगल्या गोष्टी बघायच्या दोन मेन म्हणजे वाईट गोष्टी तर तिच्या कोणत्याच आय डोंट सी, मी काही बघितलेल्या नाही आहेत। परंतु स्टिल आय फील की बाबा इट इज नॉट राईट की एखाद्याला फक्त काहीतरी म्हणजे खाली करायचं आहे किंवा डिमोरलाइज करायचं आहे म्हणून असं बोलणं। तुम्हाला वाटतं का की बाबा ते डेमोरलाइज करून असं होऊ शकतं की बाबा तिला डिमोरलाइज होऊन तिने व्हिडिओज बंद करणार आणि प्रमोशन? नो, शी विल डू विथ द ग्रेस, ती अजून चांगल्या पद्धतीने करणार। सो इट्स नॉट राईट की बाबा आपण एखाद्याला काय म्हणतात त्याला खाली खेचायचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपणच अजून खाली जातो। सो एखाद्याबद्दल चांगलं नाही चिंतू शकत, वाईट तर नका चिंतू असं मला तरी वाटतं। हां, तुम्हाला एखाद्याविषयी वाईट दिसतं आहे, तुम्ही वाईट तर ते तुम्ही सांगू शकता, पण देअर इज सम एक काहीतरी भाषा असते, एक लँग्वेज असते, ती यूज करणं गरजेचं आहे। त्यात काहीतरी तारतम्य, खूप म्हणजे खूप नीच पद्धतीची लँग्वेज यूज केली होती। तुला नाही पटत आहे, तू एक चांगल्या भाषेत सुद्धा मांडू शकत होती पण देखील त्या व्यक्तीने नाही केलं आणि खूप खालच्या ह्याच्यामध्ये बोलली आणि आय विल लिटरली फील बॅड। पण आता काय म्हणतात त्याला, निंदकाचे घर साव्याखाली असं टाईपचं होतं तिच्यासोबत। सो तिला तर काहीच आय डोंट थिंक सो फरक पडतो, कारण की ना तिची आधीची लाईफस्टाईल खूप सिम्पल होती। आता ती आणि पैसा आला की माणसाचं रहन सहन, माणसाचं वागणं, माणसाचं बोलणं सगळं चेंज होतो। सो शी इज अपग्रेडिंग हरसेल्फ, सो दॅट इज नॉट एनिथिंग रॉंग आय थिंक सो। अपग्रेड होणं गरजेचं आहे, काळानुसार बदलणंही गरजेचं आहे, तो ते तिच्या ह्याच्यातून दिसून येतो। सो शी इज डुईंग राईट, ओके। आणि ती अजून चांगलं करणार आहे। ती त्या चाळीतून कधी फ्लॅट घेईल, कधी बंगल्यात जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही। परंतु तुम्ही केलेल्या कमेंटवर काय म्हणतात त्याला, तुम्ही कुठपर्यंत आहात किंवा तुमची काय क्वालिटी आहे ते त्यातून समजून येतो। सो अशा कमेंट्स मला असं वाटतं की फक्त ज्या आयुष्यात काही करू शकत नाही तेच लोक करतात। कारण की एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईड असतात, तुम्ही बोलू शकता पण एक लिमिट आणि एक चांगल्या पद्धतीने बोलणं गरजेचं असतं, त्याच्याने या माणसाची कुवत कळते। सो अजून ही जी ब्लॉगर आहे हाऊस क्वीन, आय सी हर ब्लॉग्स, आय रिअली अप्रिशिएट हर द वे शी इज फ्रॉम इथून ग्राफ तिने असा वर्क केला आहे, इट्स फॅब।
अँड शी इज डुईंग व्हेरी नाईस. आय लिटरली अप्रिशिएट हर. कारण की एक कष्टाळू, जिज्ञासू आणि हार्डवर्किंग लेडी आहे ती. आणि शी वॉन्ट टू कम्प्लीट हर ड्रीम्स अँड शी इज पॅशनेट अबाउट हर वर्क अँड डुईंग एक्सलंट इन हर फील्ड. अँड आय थिंक बेस्ट ऑफ लक मला म्हणावंसं वाटतं तिला की बाबा बॉस डुईंग ग्रेट, अशीच पुढे राहा. आणि काय म्हणतात त्याला, अजून खूप साऱ्या मैत्रिणींना तुझ्यावरून प्रेरणा मिळते. सो हा होता एक छोटासा व्हिडिओ हाऊस स्किनबद्दल. फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला सांगा. चॅनल बघत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.